ऑफिसला जातानाच सकाळ सकाळी ॲक्सिडेंट बघितला. सकाळी उठलो, सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ केली आणि देवपूजा केली आणि म्हटलं चला आता चहा पिऊया मस्त. दुधाच्या भांड्यातच चहा केला, चहात बिस्किट घातल्याला आमच्या बाळाला एकतरी घास खायचाच असतो. तिथनं मग ऑफिसला निघालो, पण तिथं पुढं जरासं ट्रॅफिक लागलेलं. ट्रॅफिक कशामुळे लागले बघतोय तर सकाळ सकाळी इथं कुठेतरी ॲक्सिडेंट झालेला, त्यामुळे ट्रॅफिक जमलेलं. ऑफिसवर पोहोचलो, ह्यो आजचा आमचा अवतार. हेल्मेट आणि चड्डीवर आम्ही ऑफिसला गेलो, पण हेल्मेटमुळे केस पाक बोंबालेलीत. मग स्टुडिओत गेलो. स्टुडिओत गेल्यानंतर शो केला. शो करून झाल्यानंतर म्हटलं भूक लागल्या. हे मित्रांना आणलेलं लडगी गोड शेव, बायकोन दिलेले वाटाण्याची भाजी आणि 2 भाकऱ्या त्या खाल्ल्या आणि काळ्या झालेल्या 2 केळी होतीत बॅगेत, ते 2 खाल्लेत. मग म्हटलं जरा असं बाहेर जाऊन बघूया, तरी ह्यांची काहीतरी गहन चर्चा चालू होती. कसल्या विषयावरती चालू होती काय माहीत नाही. म्हटलं जाऊ तिकडे, आपण चहा प्यायला जाऊया. चहा प्यायला गेलो आणि खाली सैफ अली खानचा सिक्युरिटी गार्ड भेटला. त्याला म्हटलं कल तुम्हीच ते काय म्हटलं उधर क्यों पकडे नाही उसको, तर ते गेलं लाजून. म्हटलं बोलू जुबा केसरी. असं करत करत दिवस घालवला. संध्याकाळी ऑफिसमधनं परत बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर परत कळालं की जायला परत ट्रॅफिक लागले. कशामुळे ट्रॅफिक लागले तर कोणतरी नेता आलाय, त्याच्या 4 गाड्या गेल्या. परत मूड ऑफ झाला म्हणून मग मी पाणीपुरी खाल्ली. घरला आलो तर पोरगं दारात वेलकम करायला होतं. घरात यायचा अवकाश बायकोनं भाजी आणाय पाठवलं. भाजी घेऊन आलो, म्हटलं पोरग्याला पहिला आंघोळ घाल्या. ते बसलं बादलीत, ते काय उठायचं नाव घेणार. लई कंटाळा आलेला म्हणून म्हटलं झोपूया. चला भेटूया उद्या. गुड नाईट.